चला आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. कारण आता चाललेलं आमचं आरणीमध्ये कांदा टाकायचं. तर आरणीमध्ये कांदा एका बाजूने टाकून झालेला आहे, तर दुसऱ्या बाजूने आरण नीट करायची होती. त्यामुळे खराटा आणलेला होता, झाडून वगैरे झालेलं होतं. तसं ती बघ असा खराटा घेऊन हे करीत आहे. तर तिने बघता बघता 3 घमेल. तर मग आरणीमध्ये जागा राहिली तर टाकायचं आहे आम्हाला. तिथं बघ ती कसं कांदं भरते, तिला खूप आवडतं. शेतामध्ये जर आलं तर कांदं भरायला, काटायला, खुरपायला, वेगळं करायला. इथं बघू शकता तिने 1 घमेलं भरलेलं आहे, 3 घमेली भरलेली आहे. तर आवड पाहिजे आणि सवड आपोआप भेटते. तिथं बघू शकता आरण आहे, इथं बघता बघता तिने 3-4 घमेली भरलेली आहे. तर संध्याकाळची वाजली आहे 6:30. बघू शकता दिवस दिसत आहे, सूर्य. संध्याकाळचा सूर्य बघायला खूप भारी दिसत असतो. तर दिवसभर खूप ऊन लागत आहे, त्यामुळे चेहरा असा लाल लाल झालेला आहे. तसे बघा सिद्धीने घामेला पालथं घातलेलं, त्यावरती बसून कांदं भरीत आहे. इथं बघू शकता इथं अर्धी आरण भरून झालेली आहे. ते ह्या बाजूने आम्हाला गोलटी किंवा बारीक बारीक टाकायचं आहे कांदा. त्यानंतर मी आलेले घरी आल्यानंतर घमेली वगैरे धुतलेले, कारण गांडी बसायसाठी लागत असतात घमेली, धुवून ठेवलेलं आहे. तर आता मी गायांना पाणी पाजून घेणार आहे. पहिल्यांदा गावरान गाईला, बारक्या कालोडीला यांना पाणी पाजून घेत आहे मी. त्याच्या गाईला पाणी पाजून घेत आहे म्हणजे तिला वासरं सोडता येईन. त्यानंतर वासरांना 2 बादल्या घेऊन गेले होते, ते एक वासरांना ठेवलेली होती आणि एक गावरान गाईला. तिथं शेळी आहे, शेळीला सुद्धा पाणी ठेवलेलं होतं. त्यानंतर गायांचं पाणी उरलेलं तर मी इथं कुत्र्याला ठेवत होते. ते माझ्याकडे बघून आडत होता, पाणी पाहिजे नव्हतं. त्यानंतर इथं पपई आहे, पपई खाल्लेला बांधलेला आहे. त्या पपईला सुद्धा उरलेलं पाणी मी टाकीत असते. त्यानंतर बघू शकता कोंबड्या कशा त्यांच्या खुराड्यातून घरातून कशा बाहेर डोकवत आहे. कुणी वर बसलेलं आहे तर कुणी तर बाकीच्या गाया वगैरे पाणी पाजून घ्यायच्या होत्या मला. तर त्यानंतर आता पाणी वगैरे सर्व पाजून झाल्यानंतर घरामध्ये आली होती. तर सुप्रिया भाकरी करीत होती. तर ह्या बघू शकतो तिघीजणी मोबाईलमध्ये गुंग झालेल्या होत्या. चहूकडे पसारा करून ठेवलेला होता वरदनी, त्याच्या हातात येईन ते इकडून तिकडून पसारा, कुकर लावलेला होता तिने. तर इथं बघू शकतो त्याच्यात चपात्या चाललेल्या आहेत, चपात्या भाकरी. तर बघू शकतो वासरावरती नेहमी एक पिल्लू बसलेलं असतं कोंबडीचं. थोडंसं नंतर शूट केलेलं आहे. त्यानंतर माझं संध्याकाळचं दूध काढून वगैरे सुरू झालेलं होतं. पूर्ण असं स्वयंपाक झालेला होता. डाळ, भात, चपात्या, भाकरी, मस्त अशी डाळ उकळत होती. तर आता मला जेवायला घ्यायचं आहे. सर्वजण मिळून आम्ही हॉलमध्ये जेवायला बसत असतो. तर पाणी थंड करायला ठेवलेलं आहे, बर्फाची बाटली, दूध तापायला ठेवलेलं आहे, संध्याकाळचं दूध. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर गव्हाच्या शेंगा निवडायच्या होत्या. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.